मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी 10 फेब्रुवारीपासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले। मनोज जरांगे यांची तब्येत 2 दिवसाच्या तुलनेत काहीशी खालावल्याचं चित्र आहे। मात्र तरीही त्यांनी काल संध्याकाळी डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यास नकार दिला। तर आता थोड्याच वेळात सकाळी 10 वाजता त्यांची एक पत्रकार परिषद पार पडेल। जालनामधून आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे, प्रकृती थोडीशी खालावली आहे, ते उपचार घेत नाहीयेत, काय भूमिका आहे त्यांची? मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि 10 तारखेला साधारण 10 वाजल्यापासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी या काळामध्ये पाणी देखील घेतलेलं नाही। त्यामुळे साहजिकच आहे की डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम आता होऊ शकतो। काल डॉक्टरांचं पथक त्यांच्या तपासणीसाठी आलेलं होतं आणि त्यांनी स्पष्टपणे तपासणीला नकार दिला। त्यामुळे आल्या पावली या डॉक्टरांच्या पथकाला माघारी फिरावं लागलं। प्रशासनाने या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे, 24 तास त्यामध्ये डॉक्टर असणार आहेत। मात्र अशा अवस्थेमध्ये मनोज जरांगे यांनी अंमलबजावणीसाठीचं हे उपोषण सरकारसाठी मात्र डोकेदुखी ठरू शकते। कारण आता मनोज जरांगे यांना नेमकं कुठलं आश्वासन द्यायचं, त्यामुळे मनोज जरांगे हे ऐकतील। कारण मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये 10 तारखेला उपोषण सुरू करण्याअगोदर ठामपणे सांगितलं होतं की सरकारने आता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी आणि अंमलबजावणी करत असल्याचा कागदच या ठिकाणी घेऊन यावा, तेव्हाच हे उपोषण सुटणार आहे। मनोज जरांगे यांनी 10 तारखेपासून पाणी आणि अन्नाचा त्याग केलेला आहे। त्यामुळे आता त्यांची प्रकृती दिवसेंदिवस किंवा तासातासाला फरक पडताना दिसत आहे। अशा अवस्थेमध्ये डॉक्टर तपासणीची विनंती करतात, मात्र मनोज जरांगे नकार देत आहेत। त्यामुळे शासनासमोर मोठं आव्हान असणार आहे की आता मनोज जरांगे यांची नेमकी समजूत काढायची कशी। दुसरीकडे आंदोलकांची गर्दी देखील या ठिकाणी वाढू लागलेली आहे। कारण पंचकृषीमध्ये मेसेज जात आहे की मनोज जरांगे यांची प्रकृतीमध्ये पुन्हा ती खालावत आहे। त्यामुळे आता सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे आणि यावरती आता सरकार नेमकं काय तोडगा काढेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।